आणि आता विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित, जयंत पाटलांचा दावा। महाराष्ट्रामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढाव्या, भाजपमधील वरिष्ठांचं मत। सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार, सूत्रांची माहिती। पवारसाहेबांच्या प्रचारापासून योगेंद्र पवार सक्रिय, बारामती मतदारसंघामध्ये नव्या रक्ताच्या हातात देणं गरजेचं, जयंत पाटील यांच्याकडून योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत। पार्थ पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात। आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची मोर्चे बांधणी सुरू। पंढरपूरमधील भाजपचे नेते प्रशांत परिचारक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। परिचारक यांच्या निकटवर्तीयांनी घेतली शरद पवार यांची भेट। परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता। नवनीत राणा यांचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका। ज्या दिवशी निवडणुकीमध्ये पराभूत होईन त्यानंतर निवडणूक लढणार नाही। राजकारण हा माझा धंदा नाही, रक्ताचं पाणी करून लोकांसाठी काम करतोय, रवी राणांचं वक्तव्य। आपल्याला 10 वर्ष अडवलं, अजून 2 महिने अडवतील, मात्र नंतर आपणच, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शब्द दिला। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांची दत्तामामा भरणे यांच्यावर बोचरी टीका। धनगर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, माळशिरस तालुक्यामध्ये तुमचा आमदार बिनविरोध आणतो। मागच्या वेळी बीडमधून आणला, आता नागपूरवरून आणला तरी देखील बिनविरोध निवडून आणतो। शिवस्वराज्य यात्रेतून उत्तम जानकर यांचा भाजपला खोचक टोला। वर्धा जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहावे। शिवसेना शिंदे गटाचे देवळी मतदारसंघामध्ये कार्यकर्ते देखील नाहीत। मतदारसंघ भाजपला सुटल्यास विजयाची खात्री, माजी खासदार रामदास तडस यांचा दावा।